होतच नाही तो. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आत्ता सकाळ झालेली आहे. अवतार तुम्हाला रात्रीचाच दिसेल, बिकॉज रात्री आम्हाला झोपायला 3-3:30 झालेले ऑलमोस्ट. कारण सगळे ही लोक मेंढीकोट वगैरे खेळत बसलेले, आम्ही पण होतो त्यांच्यात. मजा आली. आता सकाळ झाली, आमचं ब्रश वगैरे झालं आहे. ओजाचं पण झालं आहे. दीदी ब्रश करते, मम्मा मी सगळे बसले तिथे नाश्ता करत आहेत. दाखवते. आणि आता मी परत पूलमध्ये जाणार आहे. थांबा 1 मिनिट. हे बघा, भुर्जी पाव आणि पोहे आहेत नाश्त्याला. सो आता मी पण घेते आणि दाखवते तुम्हाला सगळं टेस्ट. सो गाईज, आता आमचा नाश्ता करून झालेला आहे. दीदी नाश्ता करते. नाश्ता खूप छान होता. पोहे पण छान होते आणि भुर्जी आणि पाव होता, ते पण चांगलं. आता आमचा प्लॅन आहे परत पूलमध्ये जायचा. हां, काकांनी नाश्ता केला. कुठे गेले काका? थांबा, तिकडे येते. आता हे बाकीचे सगळे करतात. ए हाय बोला, हाय बोला, हाय बोला, हाय बोला, हाय बोल आजी. आजी हाय बोल, हाय बोल. ही आमची पणजी आजी आहे. हा, आणि या बाकीच्या सगळ्या आजी लागतात, पण त्या आता एवढ्या यंग आजी आहेत त्या आमच्या. हा. सो गाईज, फायनली रेडी अगेन फॉर सगळे रेडी होत आहेत. मी पण रेडी झाली आहे. ओजस झालं. ओजस पण येतोय. मावशी रेडी व्हायची बाकी आहे अजून. हां, तर आता मुलं चेंज करतात. आमचं ब्रेकफास्ट वगैरे तर झालं आहे. हे बघा, बेबी पूलमध्ये उतरले, पण त्यामुळे दाखवते. हा बुदाई, कसं वाटतंय बेबी पूलमध्ये गेल्यावर? काय बेबी पूलमध्ये गेल्यावर कसं वाटतंय? ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे आता मोठ्या पूलमध्ये जाण्याचं. उतरलं. स्वतः आम्ही पण जातो. बघते मी मोस्टली आता पूलचे तर जेवढ्या काही क्लिप्स आहेत त्या टाइम लॅप्स आई टोचतंय पाहायला. टाइम लॅप्समध्येच टाकणार आहे. सो आता आम्ही पूलमधून आलेलो आहे आणि आय हॅव लर्न्ड अ न्यू स्किल विच इज कॉल्ड एज स्विमिंग. मला स्विमिंग जमायला लागली आहे, म्हणजे मी करू शकते आता स्विमिंग. जस्ट फॉर सेवियर टाईप तर करूच शकते. आणि अरे म्हणजे ही लोक मला अशीच विकलतात तेव्हा तर ॲटलिस्ट मी हे करेन ना. तर बघा, सगळ्यांनी वन पीस घातले. केस ओली आहेत यार. आणि आता आम्ही जेवायला चाललो. दाखवतो. हे लोक सगळं म्हणजे काका वगैरे तर बसले आहे. हे बघा, सगळे बसले आहेत जेवायला. ह्या दोघांची आंघोळ बाकी आहे. ती लोक आताची पूलमध्ये जाऊन बसले, कारण एवढा वेळ आम्हा लोकांची आंघोळ झालेली नाही. आणि आज आता मी जातो आहे जेवायला. ओजसच्या शाळेला थांबायला सांगितलेलं आजी. हां, हो, आजी मला काय सांगत होती. टॅन घालवायचा कसा, काय करायचं ते मी तुम्हाला जेव्हा मी करेन ना तेव्हा मी दाखवेन. आजी म्हणजे नॉर्मल सिम्पल ती सांगत होती की जेव्हा
त्या लोकांच्या वेळी ती लोक काय काय करायची, टॅन वगैरे घालवायला किंवा ग्लो आणायला. सो तेच मी फॉलो करते आहे सध्या तरी. आता आजीने सांगितलं एवढं. बघू, मम्मा आणि दीदी बसले. बाकीचे कोण आले का नाही? येतात हळूहळू. तसे आम्ही बसू जेवण. जेवण कसं आहे? त्या काकीने बनवले आहे बिर्याणी. आता मी पण जेवते आणि सो गाईज, नाव इट्स फायनली टाइम टू चेक आउट. मी कपडे चेंज केले कारण फ्रॉक घालून कोण एवढं ट्रेनमध्ये तर धक्काबुक्की करत फिरणार आहे. चेंज केले आहेत, मोस्टली सगळ्यांनीच चेंज केले आहेत. सगळे आपापल्या कम्फर्ट झोनमध्ये गेले. मी शॉर्ट कुर्ती आणि खाली पॅन्ट घालते. सो सगळ्यांची निघण्याची इथे हे लोक पण तयारी चालू आहे. ह्या लोकांची पण पॅकिंग चालू आहे. हे ऑलरेडी रेडी आहेत निघायसाठी. इथे पण तेच चालू आहे. इथे पण सगळं झालेलं आहे, पॅकिंग चालू आहे. आमची स्वतःची पण पॅकिंग चालू आहे. ती पॅकिंग झाली आहे. झालं ना सगळं. सॉरी, एवढी झोप येते. आम्ही एक नॅप घेतली आहे पण स्टील एवढं हँगओव्हर झालं ना. त्यात बिर्याणी खाल्ली आहे यार जेवताना. देन बिर्याणी लवर्स कॅन इमॅजिन जस्ट की किती वाटतं. सो हे बघा, ही फुल इकडची प्रॉपर्टी आहे. हे इथे म्हणजे एंट्रन्स आहे हा. इथे फुल इथे झोपाळा आहे. इथे सिटिंग एरिया पण आहे आणि खूप खूप छान आहे. म्हणजे इथे हे असं आहे सगळं. पूल पण छान आहे. तिथे रेन डान्स आहे पाठी, इफ मला दिसत असेल. जे कलरफुल दांड्या आहेत त्या रेन डान्सची रेन त्याच्यातून येते. तिकडे पण 2 असे रूम्स आहेत आणि अजून एक झोपाळा आणि इथे मोठा रूम आहे. हा लंच वगैरेसाठी. हा मोस्टली स्नॅक्स एरिया वगैरे आपण बोलतो ना तसं आहे. आणि ह्या फार्म हाऊसचं नाव आहे ड्रीमलँड फार्म हाऊस. फील द रेस. सो इथे आम्ही एवढी मजा केली आहे ना. 24 आवर्स खूप कमी आहेत, मला माहिती आहे ही जागा एन्जॉय करण्यासाठी. बट आम्ही खूप मजा केली आहे इथे. आता इथे ही लोक सगळे चहा पित आहेत. हे बघा. सो मी पण भेटते. चहा पिऊन झालं बघ. बाय बाय. दॅट्स फॉर डेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ खूप छोटा झाला आहे मला माहिती आहे. बिकॉज जो मी तेव्हा आम्ही व्लॉग वगैरे बनवला आणि डे 2 होता. सो सकाळ टू दुपारपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही निघालो, घरी आलो. सो मी ते नाही शूट केलं निघतानाचं वगैरे. बट आम्ही खूप जास्त मजा केली, खूप एन्जॉय केलं तिकडे. ते 24 आवर्स पण आम्हाला असं खूप छान वाटत होतं. आणि हां, तुम्हा लोकांना जे मी बोललेले की मी लिंक आणि ते जे काय आहे ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर बघेन इफ पॉसिबल झालं, मला जमलं तर मी देते, नाही तर मी बघते काहीतरी टाकते मी. सो प्लीज चेकआउट इफ तुम्हाला तिथे जायचं असेल तर. ती 24 आवर्स पर पर्सनचे 2000 रुपीज आहेत. आणि असंच तुम्ही पण जा, एन्जॉय करा आणि मला एक्सपिरियन्स सांगा. बाय बाय. डिस्क्रिप्शनमध्ये